सत्यनारायणाची महापूजा आहे की नाही? कारण खरोखर आनंदाचा सोहळा आहे. कारण खांबावर लाट मारताच प्रत्यक्ष नारायणाला यावंच लागलं. भक्त प्रल्हाद, भक्त किती श्रेष्ठ आहे बघा. खांबावर लाट मारतात प्रत्यक्ष नारायणाला यावं लागलं. छाती फाडताच प्रभू रामचंद्राला दर्शन द्यावंच लागलं. भक्त हनुमान आहे की नाही? छाती फाडताच प्रभू रामचंद्राला दर्शन द्यावंच लागलं. आणि भिंतीला आदेश देतात, निर्जीव भिंतीलाही चालावंच लागलं माऊलींसाठी. भक्त किती श्रेष्ठ आहे की नाही? आपल्या हरिभक्ताची सुरुवात आपण इथून करूया. प्रथमतच मागच्या साईड इकडनं चालू झालेला बक्षीस, तिकडनं वाट नाही तरी पण पार्सल करीत हळूहळू द्यावा. काय होतं काय पास तुम्ही पण पास, मी पण पास, टेन्शन नाही. काय या ठिकाणी सन्माननीय जनक बुवा यांच्याकडून माझ्यासाठी आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे सुरुवातीला आम्हा 2 बुवांसाठी देवेंद्र इसवलकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं. स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय आदित्य साठक अतिशय सुंदर पक्वास, गोड पक्वास वाजवतात. त्यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं. स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय आजचा बुवाने सुंदर सांगितलं की भावाने भावाची साथ दिली पाहिजे, बरोबर की नाही? कारण 5 भाऊ एकत्र लढले, कौरवांचा नाश झाला. 5 पांडव आहे की नाही? 5 भाऊ एकत्र लढले, कौरवांचा नाश झाला. 2 भाऊ एकत्र लढले, रावण मारला गेला, राम लक्ष्मण, बरोबर की नाही? आणि 2 भावांमध्ये वैर झाला, वाली आणि सुग्रीव, संसाराचा वाटोळा झाला. त्याच्यामुळे भावाने भावाची साथ दिली पाहिजे, है की नाही? जोरदार टाळे इसवलकर परिवारासाठी झाला पाहिजे. कारण एक बंधू लक्ष्मण ज्याने रामचरणाचा ध्यास धरला, एक बंधू भरत त्याने राम भेटीचा ध्यास धरला, आणि आमचे बंधू इसवलकर त्यांनी फक्त आणि फक्त हरिभजनाचा ध्यास धरला. भजन या भजन रूपाने सेवा झाली पाहिजे. सुंदर सुरुवात भुवानी केलेली आहे. अतिशय 1 तालामध्ये सुंदर नोटेशन सादर केलंय भुवानी. हरकत नाही, बुवा तसे काय मला बोलणार नाही, फक्त समस्त इथं उपस्थित सर्वांना सांगतो, बाकी काय बुवांकडे ते बोलूच आता. सुरुवात बुवा आपल्याला परंपरा ती राखली पाहिजे, त्याप्रमाणेच जाणार. पण समाधान वाटलं इथं आल्यावर. अतिशय दोन्ही मंडळाची सुंदर भोजनाची व्यवस्था आल्या पहिला दोघांका दिला नाही. तुम्ही जास्त खाल्ला असतं का विषय नाही, आपला पॉट असो, पण विषय आणि सगळ्यात विषय महत्वाचा काय, या मुंबई नगरीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये भजन पूजन करतोय, कीर्तन करतोय, ते कोणामुळे? तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. एकदा जोरदार टाळा होऊ लागले. भगवान नसेल शिरावर, जर भगवान नसेल शिरावर, तर परका बसेल आपल्या उरावर, हे विसरू नका, है की नाही? म्हणून आज आमच्या भगवा शिरावर घेऊन आम्ही या ठिकाणी भजन करण्याचा दोन्ही बुवा प्रयत्न करणार. प्रथम भजन या भजन रूपाने सेवा करतो. हळूहळू वाढवतो, टेन्शन घेऊ
तूच माता तूच पार्वती तूच माता तूच पार्वती तू नवदुर्गा तूच सरस्वती नवदुर्गा तूच सरस्वती तू नवदुर्गा तूच सरस्वती नवदुर्गा तूच सरस्वती तुझिया नामे पावन झाले तुझिया नामे पावन झाले तुझिया नामे पावन झाले तुझिया नामे पावन झाले चराचर हे भक्ती तनाले चराचराए भक्ती करारे या भवसागरी तूच तारीची या भवसागरी तूच तारीची नमन माझे तव चरणासी नमन माझे तव चरणासी नमन माझे तव चरणासी नमन माझे तव चरणासी सर्व मंगल मंगल काय आहे भजन रसिक बऱ्याच प्रमाणात आहेत, फक्त जागा थोडीशी अपुरी असल्यामुळे बऱ्याच त्या साईडला उभे आहेत, मागे उभे आहेत, पाठीमागे उभे आहेत. सांभाळून घेत आहे धन्यवाद मनापूर्वक आभार मानतो सर्व बुवानी. सुंदर सुरुवात बुवानी केलेली आहे, अतिशय सुंदर भजनाला साजेशी. आणि बुवानी सांगितलंय की पंचरत्नांनी ज्याप्रमाणे भजनी वारसा
हा आम्हा दोन बुवांना दिलेला आहे. त्याप्रमाणे आम्ही दोन्ही बुवा करण्याचा प्रयत्न करणार. या जोगेश्वरीमध्ये अनेक नामवंत भजनी बुवा आहेत. त्यामध्ये बरेच मान्यवर आहेत. सर्वांचीच नावं माहिती नाही. बरोबर सर्वांच्या चरणाची नतमस्तक होते. नागती बुवा आणि माझी या ठिकाणी आमचे मित्र उपस्थित झालेले आहेत. मनपूर्वक आभार मानतो. नागती बुवांची आणि माझी बारी प्रथम भांडूप ठिकाणी झालेली आहे. अतिशय सुंदर बुवा आहे. काय चांगल्यात चांगलं म्हणणार जांभळे बुवा. नंतर ज्या काय होतं ते होतं नाही. काही जास्त लांब नाही. फक्त मी हाताची घडी बांधून ह्याच्यासाठी होते की चुकान असं वाद झालो तो लागलो भिडलो तो म्हणणार जांभळे बुवांनी उडवला. काय नाही. आज इतिहासातली पहिली बारी आहे जी बाजूक बसून एकाच्या खांद्यावर हात टाकून बारी करू शकतोय. इतिहास बुवा लक्षात ठेव. एवढी जवळ कोण बसून बारी 20-20 मी म्हणतो येणार पण नाही जवळ कोण एवढ्या. हा टेन्शन नाही. तू तिकडनं पेटव म्हणून तू घरा असो म्हणजे आम्ही मेला वर्णन करू असं. पण बरोबर चांगला बुवा करू. अतिशय सुंदर. या चांगला नेहमी चांगला. बघा हसमुख चेहरा हसमुख. या बाजून इकडनं बक्षांना करू राजेश खन्ना. तिकडनं नंदू त्या बाजून तू बघितलंस तर विनोदच खन्ना. पण समोर ना बक्षाल ते इडली बोललो अण्णा. मी काय कमी नाही. मी पण देतोच भाऊ. इडली देणार मी चटणी वाटणार. मजा येऊ काही बरोबर की नाही. असो पण भारी माणूस. आता ते येताना चष्मा गाडीतच ठेवून आले. ते घेऊन नाही आले बरोबर चष्मा. हो त्या दिवशी फोन माका केला मी. लांबळे म्हटलं काय झालं काय अचानक. म्हटलं काय नाही रे वय 45 झाला. मी म्हटलं माझा पण 42 झाला. त्याच्यात टिप्शन काय आहे. हळूहळू म्हातारपणाला धावतात ना. तर नाही रे वाईट त्याचा नाही वाटत आहे. म्हटलं काय वयाची 45 वर्ष झाली पण आतापर्यंत चष्मो लागून होतो माका. म्हटलं लागलो का आमचा पण उद्या लागतो नो आणखी 2-4 वर्षात. त्याच्यात वाईट नाही म्हणता वाईट त्याचा वाटत नाही यार. चष्मो लागलो याचं वाईट वाटत नाही. मग म्हटलं तुला वाईट वाटत कसला. नाही म्हटलं मी चष्मो लावलोय ना की शेजारी म्हणतात तुम्ही चष्मे छान दिसत नाही. अरे म्हणता शेजारी म्हणताना चष्मे छान दिसत नाही मग चष्मे काढून का. मग म्हणता मी काढीन रे चष्मे. पण मी चष्मे काढले की मला शेजारी दिसत नाही. काय आवाज येत नाही. बरोबर येता ना आवाज. बेस करून बाकी लागलो फक्त लागलो काही विषय नाही. हो काय टेन्शन नाही. डोंट वरी. आई शपथ जोरदार टाळ्या साऊंड बोलायसाठी. काय कलियुगात प्रत्येक मनुष्य स्वार्थी आहे. एक साऊंड बोलवा तो निस्वार्थी आहे. त्याचं कारण त्याला नेहमी वाटतं कोणाला तरी लगीन होते सत्यनारायणची पूजा होते माझं साऊंड फेल आगाते. तो तुमचा विषयच नाही. तुम्ही घरात आज आमचेच. तुम्ही आमच्याच मुलात आम्ही बोंबाटणार काय होते. काय टेन्शनच नाही. काय नागते बुवा बरोबर की नाही. नाग भारी साऊंड काय ध्रुवा सन्माननीय ध्रुवा आणि सागर. ध्रुव आणि सागर. ध्रुव बाळ आधळपट भेटला याच्याकडून 100 रुपये तर पार्थ शिकायला स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मनपूर्वक आभार मानतो. आणि भजन त्या भजन रूपाने सुरू करूया. 100% मनोरंजन भजन. आणि जे बात काय हलवू नका तर तसाच राहू द्या. ह्याच भजन त्या भजन रूपाने सेवा करूया.
Hari
धन्यवाद धन्यवाद.